हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला गवारीची भाजी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवते। खूप टेस्टी होते। त्यासाठी एक स्पेशल वेगळ्या पद्धतीने मी करणार आहे। त्यासाठी गवार घ्यायचे। गवार स्वच्छ पाण्याने चांगले धुवून परतून पाणी निस्तळायला ठेवायचे। नंतर तूर डाळ, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, धने जिरा पावडर आणि शेंगाचं कूट त्यासाठी अगोदरच 2-3 तास भिजत ठेवायचे। मी अगोदर पॅन गरम करायला ठेवलेली आहे। नंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालत आहे। थोडंसं तेल गरम झालं की गवार टाकूया। गवार छान तेलामध्ये परतून घेऊया। चांगले एक 10 मिनिट मऊ होईपर्यंत परतून घेऊया। 10 मिनिट झालेला आहे। आता आपण गवार काढून घेऊया। आता फोडणी घालण्यासाठी भाजी तयार करूया। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालत आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जरासं जिरे आणि मोहरी टाकूया। नंतर लसूणची पेस्ट टाकूया। त्यामध्ये टोमॅटो टाकूया। तसेच कांदा पण टाकून घ्या। चांगलं कांदा आणि टोमॅटो छानसं परतून घ्यायचे तेलामध्ये मऊ होईपर्यंत। कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण गवाराची ग्रेव्ही तयार करून घेऊया। मी जे वेगळी पद्धत म्हणले होते ना ते मी दाखवते। शेंगाचं कूट आहे। आपण त्यामध्ये सगळे मसाले त्यातच घालून घेऊया। हळद, काळा मसाला, धने जिरे कूट त्यातच टाकून घेऊया। चवीनुसार मीठ त्यातच टाकून घेऊया। नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पातळ करून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्ही टाईप पातळ करून घ्यायचं। मिक्स करायचं व्यवस्थित। याप्रमाणे आपण पातळ ग्रेव्ही तयार करून घेऊ। कांदा टोमॅटो छानसं परतून झालेला आहे, मऊ झालेला आहे। याप्रमाणे त्यामध्ये आपण तयार केलेली शेंगाचं कूट आपण जे ग्रेव्ही तयार केलं ना त्यामध्ये फोडणीमध्ये टाकूया। त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया। आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊया। छानसं मिक्स करून घेऊया। परत काय आपण वर मीठ टाकायची गरज नाही। आपण ग्रेव्हीमध्ये सगळं इन्ग्रेडियंट्स टाकलेलं आहे। थोडंसं छानसं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही गरम करायचं। 5 मिनिट आपण ह्याला झाकून ठेवूया। ग्रेव्ही छान प्रमाणे शिजलेला आहे। बघा किती छान तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये भिजलेली तूर डाळ घालूया। गवार पण त्यात
टाकूया. सगळं मिक्स करून घेऊया. याप्रमाणे सगळं मिक्स करून त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून झाकून शिजेस्तोपर्यंत, डाळ शिजेस्तोपर्यंत झाकून ठेवूया. तुम्हाला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालून घ्या, किंवा ज्यांना जास्त ग्रेव्ही आवडत नसेल तर कमी पाणी घालायचं, पण तरी डाळ शिजेपर्यंत तेवढं पाणी घालून घ्या. आता आपण ह्याला, नाहीतरी कसं पण आपण डाळ थोडी भिजवत ठेवलेलीच असते 2-3 तास, त्यामुळे लवकर डाळ शिजते. झाकून ठेवूया. 10 ते 15 मिनिट आपण ह्याला शिजवूया. भाजी खूप सुंदर शिजलेली आहे. डाळ पण छान शिजलेली आहे. दिसायला पण किती छान दिसते बघा. तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. त्यावर आपण जराशी कोथिंबीर टाकूया. गरमागरम भाकरी तयार आहे आणि भाकरीसोबत आपण ही भाजी गवाराची खाऊ शकतो. खूप सुंदर लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. अशा पद्धतीने माझी भाजी तुम्ही ट्राय करून बघा.